श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. स्वामी भक्तांनी वर दिलेल्या 2 नंबरपैकी कोणत्याही एका नंबरला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला कोणता प्रवचन देत आहे ते जाणून घ्या. थांब बाळा, तुझ्या शत्रूचा खेळ आता संपलं जाणार आहे आणि तुझ्या विजयाची सुरुवात आता होणार आहे. हा व्हिडिओ स्क्रोल करून तू पुढे गेलास तर तुझं नशीब बदलण्याची शेवटची संधी तू गमावशील. तुझ्या शत्रूने जे खेळ खेळले त्याचा शेवट आजच होणार आहे. तुला खाली खेचणारे लोक आज स्वतः खाली पडणार आहेत. जे तुझ्यावर हसले त्याच्यावर आता तीच वेळ येणार आहे. होय बाळा, नशीब बदलायला फक्त एक शक्ती पुरेशी आहे आणि ती म्हणजे स्वामी शक्ती. विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण जोपर्यंत तुमच्यासोबत स्वामी आहेत, जोपर्यंत तुला कुणीही हरवू शकत नाही. वय माझ्या बाळा, आज तू हा व्हिडिओ बघतोस म्हणजे काहीतरी मोठं तुझ्या आयुष्यात घडणार आहे. कारण प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक वेळ येते जेव्हा त्याच्यावर अन्याय होतो, शत्रू वाढतात आणि नशीब साथ देत नाही. तुझ्या आयुष्यात काही लोक असे असतात जे तुझ्या चेहऱ्यावर हसतात पण पाठीमागून वार करतात, पाठीत खंजीर खुपसतात, तुझ्यावर डाव खेळतात, तुला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. पण लक्षात ठेव, जो दुसऱ्याला खाली खेचतो त्याच्या स्वतःचा पाया आधी ढासळत असतो. तुला वाटत असेल की तुझं नशीब तुझ्या विरोधात आहे, पण नशीब कधीच कायमचं वाईट नसतं. ते फक्त योग्य वेळेची वाट बघत असतो आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा एका क्षणात सगळं काही बदलतं आणि इथे सुरू होते स्वामी महाराजाची लीला. स्वामी लीला. ज्याने स्वामीवर विश्वास ठेवला त्याचं नशीब कोणीही बदलू शकत नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त शब्द नाहीत, वाक्य नाही, तर ही शक्ती आहे, संरक्षण आहे. विश्वास असेल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश जास्तीत जास्त जणांना शेअर करा. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या शत्रूने जे काही केलं त्याचा हिशोब आत्ता सुरू झालं आहे. तू शांत राहा, तू तुझं काम करत राहा, कारण वेळ स्वतः त्यांना उत्तर देणार आहे. आणि जेव्हा स्वामी न्याय करतात तेव्हा कोणीही वाचत नाही. म्हणून आजपासून एक निर्णय घे. लोक काय म्हणतात याच्याकडे लक्ष देऊ नकोस. तुझ्या ध्येयावर लक्ष ठेव आणि स्वामीचे नाव घेत राहा. विश्वास ठेव, तुझं नशीब आता वळण घेणार आहे. तू एकटा नाहीस, तुझा देव तुझ्या सोबत आहे. आणि ज्या दिवशी तुझी वेळ येईल त्या दिवशी तुझे शत्रू तुझ्या समोर नतमस्तक होतील. होय माझ्या लेकरा, जर तुला विश्वास असेल तर माझा विजय सुरू झाला आहे असे तू टाईप कर. माझ्या बाळा, जे तुझ्यावर हसत आहेत त्यांना शेवट माहीत नाही. तुझ्या आयुष्यात जे काही घडतंय ते योगायोग नाही, तो खेळ चालू आहे. आता खेळ उलट होणार आहे आणि जिंकणार फक्त तूच आहेस. माझ्या बाळा, कोणीतरी तुझ्या विरुद्ध डाव टाकत आहे. कोणीतरी तुझ्या प्रगतीला थांबवण्याचा प्रयत्न करतोय, पण त्यांना माहीत नाही की तुझ्या मागे कोण उभा आहे. स्वामी आई हे फक्त नाव नाही, तर एक अशी शक्ती जे दिसत नाही पण सगळं काही बदलून टाकेल. तू एकटा असताना सुद्धा तुझं रक्षण करत असतो. तुझा शत्रू समजतो की तू जिंकत आहे, कारण सध्या तू शांत आहेस. पण तुझं शांत राहणं म्हणजे हार मान्य नाही. तुझं शांत राहणं म्हणजे योग्य वेळेची वाट पाहत आहे. या जगात प्रत्येक गोष्टीचा हिशोब असतो बाळा.
जो दुसऱ्याला त्रास देतो तो स्वतःच त्रासात अडकतो. आज ते तुझ्यावर हसत असतील, उद्या वेळ त्याच्यावर हसणार आहे. तुझं नशीब बदलायला मोठी गोष्ट लागते असं नाही बाळा. फक्त एक क्षण पुरेसा आहे. एक विश्वास आणि स्वामीचे नाव इतकेच पुरेसं आहे. तू हारला नाहीस, फक्त तू थांबला आहेस. पण जेव्हा तू उठशील तेव्हा तुझ्या विरोधात सगळे लोक उभे असतील आणि तुझ्यासमोर नतमस्तक होतील. होय माझ्या लेकरा, बघ तुझ्या विजयाची तारीख आता निश्चित झाली आहे. माझ्या बाळा, तुला वाटतं की तुला खूप त्रास होत आहे. तुझा शत्रू बलवान आहे, त्याच्याकडे पैसा, ताकद आहे, लोक आहेत. पण माझ्या बाळा, जर तो अन्याय करत असेल तर त्याचा अंत निश्चित आहे. स्वामी महाराजांच्या भक्तावर जो हात उचलतो त्याचं हातच नष्ट होत असतो. कारण इथे लढाई माणसाची नाही, तर ही लढाई आहे देवी शक्ती विरुद्ध अधर्म. म्हणून ज्या क्षणी तुम्ही स्वामींना शरण जातोस त्या क्षणी तुझं आयुष्य बदलायला सुरुवात होते. काळसुद्धा तुझ्यासाठी वागतो आणि जे अशक्य वाटत होतं ते तुझ्या आयुष्यात घडायला लागतं. माझ्या बाळा, स्वामी समर्थ हा उच्चार म्हणजे एक कवच आहे. ते कोणतीही वाईट शक्ती तुझ्यापर्यंत पोचणार नाही. कारण जिथे स्वामी आहेत तिथे अंधार टिकत नाही. स्वामी शांत आहेत पण कमकुवत नाही. ते प्रेम देतात, न्यायही देतात आणि जेव्हा ते न्याय देतात तेव्हा शत्रू फक्त हारत नाही तर तो पूर्णपणे संपतो. जर तुझा खरा विश्वास असेल तर कोणतेही शत्रू तुझं काही बिघडू शकत नाही. कारण तुझ्या मागे उभं आहे एक नाव, एक शक्ती, एक ब्रह्मनायकाची अद्भुत पॉवर, स्वामी महाराजाची शक्ती. म्हणून तू हार मानू नकोस, डगमगून जाऊ नकोस. स्वतःवर विश्वास ठेव आणि विश्वास असेल तर माझा देव माझे स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ माझे दैवत असे तू टाईप कर. शत्रूला हरवण्यासाठी कधीकधी लढायची गरज नसते. कारण काही युद्ध अशी असतात जे तुमच्यासाठी कोणीतरी दुसरंच लढत असतं. होय माझ्या बाळा, तू शांत राहा. जे दिसत नाही ते सगळं भगवंत पाहतो. जो बोलत नाही पण न्याय देतो. ज्यांनी तुला खाली खेचण्याचा प्रयत्न केला त्याच्यासाठी ती शक्ती बनते अदृश्य अंत. म्हणून जेव्हा तुझं नशीब नाही तर काळ तुझ्या बाजूने उभा राहतो. माझ्या बाळा, तुझ्या मागे आता ती शक्ती कायम असणार आहे. फक्त तू तुझं कर्म कर. शत्रूचा नाश तू नाही तर तो त्याचा स्वतःचा कर्म करणार. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.